आपणास माहिती आहे का? आज 28 फेब्रुवारी म्हणजेच भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस. हा विज्ञान दिवस नेमकं सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, की अन्य कारणास्तव केला जातो. म्हणजे त्यांच्या आयुष्यात केलेल्या संशोधनाचा एक विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात आपण जाणून घेऊ. बघा लक्षात घ्या, की 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रमण यांनी रमण इफेक्ट नावाचं एक संशोधन केले. रमण इफेक्ट म्हणजे काय? प्रकाश हे अनेक कंपनांचे बन मिळून बनलेले असते. म्हणजे बघा लक्षात घ्या, की प्रकाश जी लाईट जी आहे, अनेक कंपन्या म्हणजे व्हायब्रेट जे आहे, म्हणजे मोर व्हायब्रेट्स एकत्र आल्यानंतर त्यापासून निर्माण होतो. पण त्या प्रकाशाला धक्का दिल्यानंतर ते काही कालावधीसाठी स्थिर होऊन पुन्हा वेगवेगळे होतात. अगदी तशा पद्धतीनं त्यांनी एक प्रयोग करून बघितला. तो प्रयोग कोणता होता? तर रमण इफेक्टचा. जी प्रकाश किरणावर आधारित होता. म्हणजे तुम्ही म्हणताल कशा? साधारण भाषेत सांगायचं तर सफरचंद असो किंवा द्राक्ष असो, या फळावर जेव्हा एखाद्या शेतकऱ्याने फवारणी केल्यानंतर ती फवारणी औषधाची आहे का विना औषधाची म्हणजे सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे किंवा अन्य केमिकलचा वापर केलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला रमण इफेक्टचा वापर करावा लागेल. म्हणजे कसं, की अतिशय सूक्ष्म स्वरूपातून त्याच्यावर एक मारा केला जातो. म्हणजे जशा पद्धतीने एखादी तुम्ही गाडी चालवत असताना पाठीमागून एखाद्या गाडीने तुम्हाला धक्का दिला, की त्याला त्यावेळेस व्हायब्रेट निर्माण होतं. म्हणजेच कंपन निर्माण होतो. अगदी तशा पद्धतीनं त्या गोष्टीवर कंपित केलं पाहिजे. प्रकाशाच्या साहाय्याने कंपित केले जाते आणि त्यातून वेगळे केले जातात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं, आज जो कॅन्सर झालेला जो आजार आहे, तो तो रोग जाणून घेण्यासाठी त्या कॅन्सरवर जर एखादा मानवाला कॅन्सरची बाधा झाली असेल, तर ती जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्याच रमण इफेक्टचा वापर करावा लागेल. म्हणजे कसा, तर त्याच्याविषयी रमण इफेक्ट जे आहे, त्या प्रकाशाचा आपला मारा करावा लागेल. म्हणजे कोशिका वेगळ्या होतील. मग कोणत्या कोशिका? कॅन्सरच्या कोशिका वेगळ्या होतात आणि अन्य कोशिका वेगळ्या होतात. अगदी तेच या संदर्भात यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तोच सी.व्ही. रमण यांचा रमण इफेक्ट्स याच सी.व्ही. रमणने हे केलेल्या संशोधनाचा एक काहीतरी आदर म्हणून भारत सरकारने 1928 रोजी पासून जे 28 फेब्रुवारी 1928 पासून हे केलेल्या संशोधनाचा एक काहीतरी अध्याय लक्षात राहावा या उद्देशानं हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विशेष सांगायचं म्हणजे की सी.व्ही. रमण यांना भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वप्रथम नोबेल जागतिक लेव्हलचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे, तो त्यांना या विज्ञान क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाबद्दल